ओम शांती. आज 12/4/2026 अव्यक्त बापदादांचे महावाक्य आहे. रविवारची वाणी आहे. पुनर्चलित मुरली आहे 30/11/2009. आजच्या मुरलीचं हेडिंग टायटल आहे बाबा व सर्वांचे प्रिय बनण्यासाठी संतुष्ट मनी बनून प्रत्येक परिस्थितीच्या प्रभावापासून मुक्त रहा. आज परमात्मा बाप दादा सर्व संतुष्ट आत्म्यांना पाहत आहेत. सर्वात मोठी विशेषता किंवा सर्वात मोठी स्थिती आहे संतुष्टतेची. जे आत्मे संतुष्ट राहतात ते सर्वांचेही प्रिय बनतात आणि शिवबाबांचेही प्रिय बनतात. जे आत्मे नेहमी संतुष्ट राहतात त्यांना सर्व प्राप्ती आपोआपच होत असते. संतुष्ट आत्म्यामुळे वायुमंडल, वातावरण आपोआपच बदलते. वायुमंडलवरती आणि वातावरणावरती संतुष्ट आत्म्याचा प्रभाव पडतो. परमात्मा बाप स्वतः सर्व आत्म्यांना सर्व गुण, शक्ती, खजाने देण्यासाठी आलेले आहे. पण जे संतुष्ट आत्मे असतात ते बापदादाकडून गुण, शक्ती, खजाने प्राप्त केल्यामुळे नेहमी संतुष्ट राहतात. संतुष्ट आत्म्याची स्थिती सदा प्रगतिशील असते. ते कधीही नाराज, उदास होत नाहीत किंवा परिस्थितींचा प्रभाव संतुष्ट आत्म्यावर कधीही पडत नाही. म्हणून बाबा या सर्वांचं विस्तृत विश्लेषण करून बाबा संतुष्टतेची शक्ती, संतुष्टतेच्या गुणाबद्दल बोलल्यानंतर शेवटी विचारतात की तुम्ही स्वतःला विचारा की मी संतुष्ट राहतो का? जेव्हा अविनाशी संपत्ती व अविनाशी संबंध भेटला, अविनाशी संपत्ती बाबाकडून सर्व गुण, सर्व खजाने आणि अविनाशी संबंध म्हणजे बाबा आपलं सर्व काही आहे. माता आहे, पिता आहे, बंधू आहे, सखा आहे. बाबासोबत सर्व संबंध आहे आणि त्यामुळे जेव्हा ते भेटलेले आहे तेव्हा आपण संतुष्ट आहोत का? संतुष्ट राहतो का? हे स्वतःला विचारायचं आहे. बापदादांनी पाहिलंय की मुले निर्भय राहतात. विजयी आत्मे कोण कोण आहेत? परिस्थितीमध्ये कोण कोण डगमग नाही, हलचलमध्ये येत नाही. तर बाबा म्हटले हे सर्व मी पाहतो आणि प्रत्येकाने आपले विजयी स्वरूप दाखवावे अशी बाबांची आपल्याकडून अपेक्षा आहे. पुढे बाबा सांगतात, पूर्वी पण सांगितले कधी कधी शब्द आता ब्राह्मणाच्या शब्दकोशामध्ये नसावा. कारण जेव्हा कधी कधी पुरुषार्थ असतो तेव्हा प्राप्ती पण सदा नसते. बाबा म्हणतात तुम्ही माझ्या आशेचे दीपक आहात. मला तुमच्याकडून आशा, अपेक्षा आहे. म्हणून ब्राह्मणाच्या डिक्शनरीमध्ये आता शब्दकोशामध्ये हा शब्द नको, कधी कधी असं नकोय. बाबा म्हणतात जे सोबत राहणारे आहेत, साथी आहेत, त्यांनी विश्व परिवर्तनाचं कार्य करण्याची जिम्मेदारी समजून घेतली पाहिजे. कारण विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये जे मदतगार असतील, सहयोगी असतील, साथी असतील, तर बाबा म्हणतात की ते हे कधी कधी शब्द वापरणारच नाही. बाबा म्हणतात भले माझा शेवटच्या नंबरचा मुलगा आहे परंतु त्यांनी सुद्धा शिवबाबांना ओळखलेलं आहे म्हणून ते अधिकारी आहेत. कारण आज दुनियेमध्ये मोठे मोठे अधिकारी, मोठ्या मोठ्या पदावर असणारे, उच्च स्तरावर कार्य करणारे अनेक लोक आहेत, परंतु त्यांनी
बापदादाच ओळखलेलं नाही. म्हणून बाबा म्हणतात शेवटचा जरी मुलगा असला तो सुद्धा अधिकारी आहे. पुढे बाबा सांगतात की दोन प्रकारची मुले आहेत. एक आहे बाबांचं वरदान पाहून खुश होणारे, बाबांच्या वरदानाचं वर्णन करणारे, आणि दुसऱ्या प्रकारचे मुलं आहेत जे बाबाकडून वरदान मिळालं त्याला वेळेवर वापरून, वेळेवर पाणी आणि ऊन देऊन फलीभूत करणारे, म्हणजेच लाभ घेणारे आणि लाभ देणारे. वरदानाला फलीभूत करण्यासाठी वरदानाला सदैव स्मृतीमध्ये ठेवायची आवश्यकता आहे. हेच आहे वरदानाला ऊन अथवा पाणी देणे, त्याला वेळेवर वापरणे आणि वरदानाची स्मृती ठेवून त्याला त्या वरदानाचा वापर करून त्याला वाढवणे, फलीभूत करणे. बाबा म्हणतात सध्याचा परिस्थिती आणि वेळ पाहून आज बाबा मुलांना धमकी अर्थात इशारा देत आहे की प्रत्येकाच्या अभ्यासाचा निकाल अचानक येणार आहे. आपण सर्वच जण अभ्यासी आहोत, तर बाबांनी सांगितलं प्रत्येकाच्या अभ्यासाचा निकाल अचानक येणार आहे, म्हणून नेहमी तयार राहायचं आहे, एव्हर रेडी. बाबा नेहमी इशारा देतात उडती कला अर्थात तीव्र पुरुषार्थ. आता चालण्याचा वेळ नाही, आता वेळ वाया घालवायचा नाहीये, तीव्र पुरुषार्थी बनायचं आहे. तर उडती कला अर्थात तीव्र वेगाने अभ्यासाकडे लक्ष देऊन बदल करायचा आहे. साधारण रीतीने दिनचर्या जर ठेवली, साधारण चालणे कॉमन आहे, त्याच्यामध्ये नवीन नाहीये. बाबा म्हणले साधारण रीतीने जर दिनचर्या चालू असेल तर साधारणतेमध्ये वेळ निघून जाईल. आता आपल्याला सेकंदात फुल स्टॉप लावण्याची आवश्यकता आहे. बाबांनी याच्यावरती खूप विस्तृत विश्लेषण केलेलं आहे आज. बाबा म्हटले की आता साधारणतेमध्ये दिनचर्या न घालवता 1 सेकंदात मनातील विचारांना, व्यर्थाला फुल स्टॉप लावण्याची सवय लावायची आहे. कारण कधी कधी काही परिस्थितीमध्ये का झाले, कशामुळे झाले, माझ्यासोबतच का झालं, असे आणि असं झालं तसं झालं, किंवा कधी कधी असेही प्रश्न येतात असे कसे झाले माझ्यासोबत. तर बाबा म्हटले हे अनेकांच्या चार्ट मध्ये बाबा पाहतात. म्हणून बाबा म्हणतात व्यर्थ विचार संतुष्ट आत्मे बनू देत नाही. व्यर्थ विचारांमुळे आत्म्यामध्ये शक्ती कमी होते. बाबाला संतुष्ट आत्मे प्रिय आहेत, कारण त्याचं मुख्य कारण आहे. संतुष्ट आत्मे प्रिय आहेत त्याचं कारण आहे संतुष्ट आत्मे का, कधी, कसे, असे नसते तर असे शब्द बोलत नाहीत. त्यांच्या डिक्शनरीमध्ये हे शब्दच नाही. आणि जे संतुष्ट आत्मे असतात ते कशाही परिस्थितीमध्ये 3 बिंदी लावतात. आत्मा बिंदी, परमात्मा बिंदी आणि या नाटकात जे काही झालं ते सर्व बिंदी, फुल स्टॉप. म्हणून बाबा म्हणतात सर्व शक्ती आपल्याला जर हव्या असतील तर व्यर्थाला संपवणे, सेकंदात फुल स्टॉप लावणे हे करावं लागेल. जिथे 1 सेकंदात फुल स्टॉप असेल, का, कधी, कसे असे प्रश्न नसतील, तिथे आपोआपच सर्व शक्ती यायला लागतील. पुढे बाबा सांगतात बापदादांचा एक विचार आहे. पुन्हा बाबांनी 3 वेळेस विचारलं की मी सांगेन पण तुम्ही करणार का, करणार का, करणार का होमवर्क, असा 3 वेळेस बाबांनी विचारलं. जे करणार त्यांनी हात वर करायला पण बाबांनी सांगितलं. तर बाबांनी अभ्यास दिला, होमवर्क दिला, ग्रहपाठ दिला की विचार, वाणी आणि कर्म कमीत कमी
80% मार्क भेटले पाहिजे. 20% बाबांनी सूट दिली. परंतु विचार, वाणी आणि वाणी आणि कर्म ह्या तिघामध्ये व्यर्थ संकल्प, व्यर्थ बोल आणि व्यर्थ कर्म, व्यर्थाला समाप्त. का, कधी, कसे, की ऐसे वैसे हे सर्व समाप्त. तर बाबा म्हटले की करणार का? 20% सूट दिली, तुम्ही करणार का? असं खूप वेळेस बाबांनी विचारलं. आणि मग बाबा म्हणतात की 15 दिवस अभ्यास करा, फुल विजयी बनण्याचा अभ्यास करा. बाबा म्हटले माया परीक्षा घेईल, कारण माया ऐकतच आहे. जेव्हा आपण संकल्प करतो त्यावेळेला माया ऐकते आणि माया त्यामध्ये विघ्न घालते. तर बाबांनी आधीच सांगून टाकलं की माया आळस, कंटाळा या रूपात येईल, पण तुम्ही विद्यार्थी आहात आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासावर पूर्ण लक्ष पाहिजे. याला बाबांनी विशेष अंडरलाईन केलं. आणि मग शेवटी बाबांनी पुन्हा आठवण करून दिलं की तुम्हाला नेहमी एव्हर रेडी राहायचं आहे, तयार राहायचं आहे. परिस्थिती कशीही येईल, तुम्हाला अवस्थेला नीट ठेवून तयार राहायचं आहे. आणि दुसरं म्हणजे खूप काळाचा अभ्यास आवश्यक आहे. बहुत काल का अभ्यास. खूप काळाचा अभ्यास असेल आणि तयार असाल तरच शेवटच्या परीक्षेत आपण पास होणार आहात, असं बाबांनी स्पष्ट सांगितलं. आणि मग बाबांनी आज पहिल्यांदा जे मधुबन मध्ये आलेले आहेत त्यांच्याशी वार्तालाप केला. बाबा म्हणले बाबांची नजर मुलांवरती पडली, मुलांचीही बाबावरती पडली, तर आज खुशीचा केक खा म्हणले. तो केक तर नाहीये, पण खुशीचा केक खा. आणि मग बाबांनी सर्वांना पुन्हा आठवण दिली, नमस्ते दिलं. बाबांनी एक एक टायटल देऊन आठवण केली. प्रिय मुलं, संतुष्ट मुले, परिस्थितीच्या प्रभावातून मुक्त राहणारी मुले, अशा सेवाधारी विश्व कल्याणकारी आत्म्यांना बाबांनी नमस्ते म्हटलं. आपणही म्हणायचंय, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते, सुप्रभात, नमस्ते. मग बाबांनी दादींशी मुलाखत केली, दादींशी वार्तालाप केला. आणि त्यामध्ये बाबा म्हणतात की योगाचे प्रयोगाने केले तर अनेकांना अनुभव होतील आणि एकमेकाच्या सहयोगाने आपल्याला प्रत्येक कार्यात सफलता मिळेल. मग बाबांच्या समोर पंजाब झोनचा सेवाधाऱ्यांचा ग्रुप होता. बाबांनी त्यांनाही सांगितलं की ड्रामा अनुसार संन्यासी, महंत, संत ते सुद्धा त्यांची सेवा करण्याचा चान्स तुम्हाला मिळालेला आहे, संधी मिळालेली आहे. आणि म्हणून बाबांनी पुन्हा डायरेक्शन दिलं की VIP किंवा एखादा मोठा माईक तयार करा, जे अनेकांच्या जनसंपर्कात असेल, अनेकांच्या समुदायामध्ये जाऊन बाबांचा संदेश देईल, असा एक विशेष बाबांचा बच्चा माईक तयार करा. मग पुन्हा बाबांनी यात्यार दिलं. शेवटी बाबा म्हणतात की जे हुशार आहेत, जे समजतात, अशांनी सेवेसाठी तत्पर राहायला पाहिजे. खूप सुंदर विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. बाबांनी यात्यार पण दिलं आणि शेवटी बाबांनी वरदान दिलं. आजचं वरदान आहे, बाबांचा हात व साथ याची स्मृती ठेवून स्मृतीच्या आधारे अवघड गोष्टींना सुद्धा सहज बनवणारे बेफिकर आणि निश्चिंत आत्मा भव. बाबा म्हणले एखाद्या मोठ्याच्या हातामध्ये जर हात दिला तर तो छोटा किती निश्चिंत राहतो, हलका राहतो, सर्व जिम्मेदारी मोठ्याकडे. तसंच आपण शिवबाबांच्या हातामध्ये हात दिला तर सर्वोच्च सत्ता परमात्मा नक्कीच आपल्याला अवघड गोष्टींना सुद्धा सहज बनवतील आणि त्यामुळे आपण बेफिकर आणि निश्चिंत राहू शकू. सुविचार, पुरुषार्थात सत्यता असेल तर बापदादांची एक्स्ट्रा मदत अनुभव करता येईल, ईश्वराची मदतीचा अनुभव करता येईल जर पुरुषार्थामध्ये सत्यता असेल.
आजचा अव्यक्त इशारा आहे. महान बनण्यासाठी मधुरता व नम्रतेच्या गुणास धारण करण्यासाठी आजचा पॉइंट आहे. जर तुमच्याशी कुणी भांडत असेल, तर त्याच्याशी स्नेहाने बोला, स्नेहाचे पाणी द्या, नम्रतेचा ड्रेस घाला आणि नम्रता हे कवच आहे, सुरक्षेचे साधन आहे. आणि जेव्हा आपल्यामध्ये हे दोन गुण असतील, तेव्हा संस्कार मिलनची रास करणे सोपे जाईल. आणि नम्रचित्त राहिल्यामुळे श्रेष्ठ, म्हणजे बाबा म्हणतात समोर जो व्यक्ती आहे त्याला श्रेष्ठ सीट द्या आणि स्वतः नम्रचित्त राहा, मधुर राहा, तर आपोआपच महान बनू शकाल. आज पूर्ण मुरलीमध्ये संतुष्टतेबद्दल बाबांनी सांगितलं, 3 बिंदी लावण्यासाठी सांगितलं, मायेचे विभिन्न रूप सांगितले, की माया कशी मिक्की माऊस बनून येते. मायाला मनोरंजन समजायचं आहे. माया परेशान करू शकत नाही जर आपण स्वतः संतुष्ट मनी असाल. कोणत्याही परिस्थितीत डगमग होऊ शकत नाहीत. आज बाबांनी खूपच सुंदर 2 प्रकारची मुले सांगितले, वरदानाला धारण करणारे, वरदान फलीभूत करणारे किंवा वरदानाला पाहून नुसते खुश होणारे. तर दिनचर्येला सुद्धा बाबांनी विशेष बनवायला सांगितलं, साधारण दिनचर्या नको. तर याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी केलेलं आहे आणि आपण आपल्या दिवसभरात आज आचरणात याला आणायचं आहे. खूप सुंदर मुरली आहे. आचरणात आणाल तर शक्ती बनेल, आपलं जीवन सुखमय होईल. ओम शांती.